खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खेळ माझं नाव निलोफर इब्राहिम गोडीवाले आहे. मी 1 जानेवारी 2025 मध्ये पुणेरी पॅटर्न जॉईन केला होता. इथे सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. टीम खूप सपोर्टिव्ह आहे. सारिका मॅम पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि माझ्यामध्ये थोडा पण कॉन्फिडन्स नव्हता, पण सारिका मॅमने सतत मला सपोर्ट केलं. सुरुवातीला मला काहीच कळत नव्हतं, पण सारिका मॅमनी आम्हाला सतत मोटिवेट केलं की पुढे जाऊन तुम्ही कॉन्फिडंट व्हाल. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. थँक्यू पुणेरी पॅटर्न एंड सारिका मॅम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणेरी पॅटर्न मध्ये आज पुन्हा एकदा प्लेसमेंट झालेला आहे. सो निलोफर, खूप खूप अभिनंदन. मला खूप छान वाटते, कारण एक हाऊसवाईफ असून तुम्हाला आय थिंक एक लहान मुलगा पण आहे. एवढं सगळं असून पण आज तुम्हाला जॉब मिळालाय. सो त्याबद्दल पुणेरी पॅटर्न आणि पूर्ण टीम कडून तुम्हाला खूप खूप अभिनंदन. सो कसं वाटतंय आज? छान वाटते. सो डेटा अनालिस्टसाठी तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं क्लासरूमसाठी. सो ओव्हरऑल जर्नी कशी होती? काय वाटलं तुम्हाला सगळ्या जर्नीबद्दल? मी जॉईन केलं होतं तेव्हा मला स्टार्टिंगला मॅमनी पायथन शिकवायला घेतलं. तर मी 2-3 दिवस रडतच होते की मला पायथन कळतच नाही म्हणून. अच्छा. हां, तर मी मॅमनी जे माझे ट्रेनर होते ना, त्यांनी सारिका मॅमला सांगितलं की, पण सारिका मॅमने स्वतः क्लासमध्ये येऊन क्लास थांबून मला म्हणजे असं सांगितलं, मोटिवेट केलं की नंतर तुम्हाला कळत जाईन, तुम्ही प्रयत्न करत राहा. बरोबर. तुम्ही आणि तुमची फ्रेंड सोनाली. हां. राइट. सो कसं असतं ना, टेक्निकल जर आपण फील्डमध्ये एंटर केलं ना, तर लगेच आपल्याला समजत नाही खूप साऱ्या गोष्टीला थोडासा वेळ द्यायला लागतो. सेम गोष्ट मी त्यांना समजून सांगितली की थोडासा वेळ द्या, कारण की कुठली नवीन गोष्ट ही तुमच्यासाठी नवीन आहे, ती अवघड नाहीये. सो वेळ दिल्यानंतर ते हळू समजायला लागतं. आणि आतापर्यंत त्यांनी HDBSचा इंटरव्ह्यू ऑलरेडी क्रॅक केलाय. बाकी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये खूप चांगलं रिप्रेझेंटेशन केलंय. सो निलोफर, मला सांगा की आता जसं तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही कुठे राहता किंवा तुमची हिस्ट्री काय आहे ओव्हरऑल? माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड BSc फार्मामधनं झालेलं आहे, केमिस्ट्रीमधनं. अच्छा. हां. मी प्रॉपर लातूरची आहे. अच्छा. अजून इथं टोलनाक्याला राहते. अच्छा. ओके. आणि मला सांगा, तुमची फॅमिली तुम्हाला कसं सपोर्ट करते क्लासेससाठी? माझे हस्बंड सपोर्टिव्ह आहेत. ते मला सतत म्हणायचे की म्हणजे मी तुला सपोर्ट करतो, तू शिक, अभ्यास कर म्हणायचे. अच्छा, गुड. चला, चांगली गोष्ट आहे. आणि आता बघा, बऱ्याच वेळा ना आपण ॲज अ वुमन हाऊसवाईफ म्हणून आपल्याला खूप डिफिकल्ट जातं घरच्यांना सांगायला की मला क्लास करायचा, आणि घरचे जनरली असं म्हणतात की तुला काय गरज आहे क्लासची? तुला कशाला पाहिजे क्लास? किंवा असं सपोर्ट नाही करत. मग तुमच्या फॅमिलीत कसं एन्व्हायर्नमेंट आहे? आमच्या फॅमिलीमध्ये सगळे सपोर्ट करतात मला की तू शिक, काहीतरी कर. आता कसं आमच्या कास्टमध्ये मी मोमेडियन आहे, तर आमच्या कास्टमध्ये कसं असतं की बाहेर जायची एवढी परमिशन नसते जास्त. पण माझ्या हस्बंडनी असं म्हणलं की म्हणजे तू जा कर, काहीतरी करू शकते तू काहीतरी तुझ्या आयुष्यात. ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे. बघा, सगळ्यांनी नोट करा ही गोष्ट की रिलिजन मॅटर करत नाही, तुमचे एफर्ट मॅटर करतात. हां. आणि त्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देणारा व्यक्ती कोण आहे हे पण खूप मॅटर करतं. आज त्यांच्या हस्बंडनी थोडंसं त्यांना पुश केलं म्हणून ते आज एक चांगलं करियर करतात आणि त्यांच्या घराला हातभार लावतात. सो निलोफर, मला सांगा की आता तुमचं फार्मसी बॅकग्राऊंड आहे, तर डेटा अनालिस्ट क्लास करताना सुरुवातीला तुम्हाला प्रॉब्लेम्स आले. बट मला आता ह्या मोमेंटला सांगा की जे काही तुम्ही मॉड्यूल शिकले ते तुम्हाला कसे वाटले शिकताना, किंवा आता तुम्हाला ते समजले का सर्व? हां, आपण त्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व झालो ना, तर सोपं होतं सगळं, प्रॅक्टिस केली तर. अच्छा. हां. मग तुम्ही किती वेळ प्रॅक्टिस करायच्या? 2-3 तास करायचे. अच्छा. हां. आणि घरातले कामं? घरातली कामं नंतर करायचं. मी सकाळी लवकर उठून अगोदर घरची कामं करून क्लासला यायची. तर 3-4 तास क्लासेस करायचे, GDचे क्लासेस. एक पण मिस नाही करायची मी. ग्रेट. ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये HR राउंड आणि रेझ्युमे प्रिपरेशन प्लस ग्रुप डिस्कशन, हे सगळं डिस्कशन्स डेली चालतात. एव्हरी मंथला 15 डेज, आणि आय थिंक त्यावेळेस तर पूर्ण महिना चालत होते. जानेवारी, फेबमध्ये. सो त्यांनी पूर्ण अटेंड केलेत. आता महत्त्वाचा मला हा क्वेशन विचारायचा आहे तुम्हाला, की तुमचा क्लास होऊन बरेच महिने झाले आणि त्यानंतर तुम्हाला जॉब लागायलाही खूप वेळ झाला. त्यात भरपूर अपडाऊन्स आले. काही कंपन्यांनी सिलेक्ट केलं, पण टायमिंगमुळे आपल्याला प्रॉब्लेम झाला, किंवा काही कंपन्यांचा लोकेशनचा प्रॉब्लेम होता, किंवा काही ठिकाणी आपण रिजेक्ट झालो. ह्या सगळ्या अपडाऊन्समध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरलं?
कितीही फेलियर्स आले तरी प्रयत्न सोडायचे नसतात. पुढं अजून ट्राय करायचं असतं. राइट. सो तुम्ही पण ट्राय करत राहिलात. ओके. चांगली गोष्ट आहे. आणि मला सांगा, की जी स्पेसिफिकली ऑनलाईन इंटरव्ह्यूज असतात, त्याच्यामध्ये हार्डली आपण जर म्हटलं, तर मुलांना असं वाटतं, की जो इंटरव्ह्यू देत नाही त्यांना असं वाटतं, की खूप ईझी आहे. ऑनलाईनचे इंटरव्ह्यू कसे असतात तुम्ही मुलांना सांगा? ऑनलाईनचे इंटरव्ह्यू खूप म्हणजे हार्ड असतात. ओके. आणि म्हणजे किती राउंड्स असतात? 5 राउंड झाले माझे PBIमध्ये. ओके. आणि त्याच्यामध्ये काय काय विचारलं? म्हणजे थेरी विचारली, प्रॅक्टिकल विचारलं? सगळं विचारलं. 2 प्रॅक्टिकल राउंड झाले, 2 टेक्निकल राउंड, एक HR राउंड झाला. अजून एक स्क्रीनिंग राउंड झालं होतं. अजून एक टेलिफोनिक राउंड झालं होतं. मग टेलिफोनिक स्क्रीनिंगमध्ये काय विचारतात? टेलिफोनिकमध्ये आपलं इंट्रोडक्शन विचारतात. अजून नंतर मग स्क्रीनिंगमध्ये पण आपलं कम्युनिकेशन वगैरे चेक करतात ते. मग नंतर टेक्निकल राउंड घेतला. मग कम्युनिकेशन चेक कराल ते काय क्वेश्चन विचारतात? आपलं JD वगैरे विचारतात. JD जॉब डिस्क्रिप्शन. अच्छा. म्हणजे तुम्हाला ह्या जॉबबद्दल माहिती आहे का? हां. हे सर्व तुम्ही म्हणजे त्यांनी JD जे पाठवलेलं असतं ना, ते JD तुम्ही वाचलाय का? त्या जॉब रोलबद्दल तुम्ही किती समजून घेतलंय ते विचारतात. ओके. ग्रेट. आणि आता थ्रूआउट एक्सपिरियन्सेस, आता बघा तुम्ही एक हाऊसवाईफ होता, बरोबर, एवढं एज्युकेशन घेतलं आणि त्यानंतर क्लासेस आणि मग जॉब, याच्यामध्ये हे ट्रान्झिशन घ्यायला ऑब्व्हियसली खूप वेळ लागला, बरोबर. मग या सगळ्या कंडिशनमध्ये घरचे तुम्हाला हे विचारत नव्हते का, की अजूनही जॉबचं नाही झालं, अजूनही जॉबचं नाही झालं? मग त्यावेळेस तुम्ही स्वतःला कसं मोटिव्हेटेड ठेवलं? होईल, प्रयत्न करत राहायचं, इंटरव्ह्यू देत राहायचं, होईल कधी ना कधी होईल. अच्छा. चालेल. आणि आता ह्या बाकी साऱ्या खूप साऱ्या महिला आहेत, ज्या अजूनही विचारच करतात आहेत क्लासेसचा, की करायचा आहे क्लास, पण त्या डिसिजन घेत नाहीयेत. अशा सगळ्या महिलांना तुम्ही काय संदेश द्याल आज? की वेळ घालवू नका, लवकर सुरुवात करा. आपण कमवणं हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्या पायावर उभं राहणं. आपण जर एवढी डिग्री घेतली तर त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आणि आपल्या फॅमिलीला पण आपल्या फॅमिलीनं आपल्यासाठी जे खर्च केला आहे ते आपण त्यांना पे बॅक केलं पाहिजे. IT जॉब हे कुठलंही रिलिजन बघत नाही, तो फक्त स्किल बघतो. आपल्यामध्ये जर स्किल असली ना तर काहीच मॅटर करत नाही, रिलिजन काय आहे, काय कास्ट काय आहे, काय. करेक्ट. अगदी करेक्ट बोललात तुम्ही. कारण कुठल्याही जॉबमध्ये इक्वल संधी आहेत. IT मध्ये तर सर्वांना इक्वल संधी आहेत. फक्त तुमच्याकडे स्किल सेट चांगला पाहिजे, लेटेस्ट नॉलेज पाहिजे. एवढं जरी असेल तरी तुम्हाला जॉब मिळतो. कारण कंपन्या ऑलवेज वेलकम असतात प्रत्येक कॅन्डिडेटसाठी. फक्त तुम्हाला स्वतःचं नॉलेज प्रूव्ह करता यायला पाहिजे. सो आता लास्ट मला क्वेशन विचारायचा आहे, की पुणेरी पॅटर्नची बरीच मोठी टीम आहे, बरेच लोक आहेत, म्हणजे थ्रूआउट जर्नी तुम्हाला सगळ्यात बेस्ट कोण वाटलं? सर्व टीम चांगली आहे, सगळेजण खूप सपोर्ट करतात. सो निलोफर, तुम्हाला काय वाटतं, की जर तुम्ही 8-10 महिने पुणेरी पॅटर्नचा अनुभव जवळून घेतलाय, खरंच पुणेरी पॅटर्न मधून जॉब कॉल मिळतात का? हो, मिळतात. हो, देतात. खूप सारे कॉल देतात. मॅडम सतत एक कॉल एक जरी इंटरव्ह्यूला गेले, जर तिथं रिजेक्शन पण आलं तरी मॅडम मला म्हणत होती, की अजून जा तुम्ही, अजून ट्राय करा, असं म्हणत होते. एव्हरी वीक मला इंटरव्ह्यूला जायलाच लागत होतं. राइट. म्हणजे ज्या मुलांना असं वाटतं, की इंटरव्ह्यू फक्त फॉर्मॅलिटी आहे, तर ती फॉर्मॅलिटी नाहीये. ते ॲक्चुअली शेड्यूल होतात. आपल्या निलोफर स्टुडंटने ॲक्चुअली इंटरव्ह्यू दिल्यात. बऱ्याच ठिकाणी त्यांनी फेल्युअरही सहन केले आणि काही ठिकाणी त्या सिलेक्ट सुद्धा झाल्यात. त्यामुळे ह्या भ्रमात राहू नका. ज्या मुलांनी असेसमेंट दिलेली नाहीये, त्यांनी असेसमेंट द्या. कारण असेसमेंट शिवाय हे कळत नाही, की आपल्याला किती येते, राइट? सो असेसमेंटचे सुद्धा 3 अटेम्प्ट आहेत. त्याच्यामध्ये नापास होईल याची भीती बाळगण्यापेक्षा तुम्ही ॲटलीस्ट त्याच्यामध्ये प्रयत्न करा. राइट? म्हणजे तुम्हाला किती नॉलेज आहे हे तुम्हाला येईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. चालेल. सो ओव्हरऑल पुणेरी पॅटर्नच्या टीमला 10 पैकी किती रेटिंग द्याल? 10 पैकी 10.